गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करणार फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, TY BCom या वर्गासाठी आजपासून आपण लेक्चर सिरीज चालू करत आहोत आणि या लेक्चर सिरीजमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक आपण स्टार्ट करत आहोत आजपासून, अकाउंटिंग फॉर कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग. तर कॅपिटल रिस्ट्रक्चर करण्याचं जे काही प्रकार आहे वेगवेगळे आहे, त्याच्यापैकी एक महत्त्वाचा प्रकार इंटरनल रिकन्स्ट्रक्शन, याची माहिती या सिलेबसमध्ये आपल्याला दिलेली आहे. तर ती लेक्चर सिरीज आजपासून आपण सुरू केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा अर्थ शिकण्यापूर्वी आपण शिकूया कॅपिटलचं रिस्ट्रक्चर. याच्या नावातच कळतं रिस्ट्रक्चर. स्ट्रक्चर जो आहे त्याला पुन्हा बदललं, त्याला ॲडजस्ट केलं, याला म्हणतात रिस्ट्रक्चर. मग रिस्ट्रक्चर कशाचं? कॅपिटलचं. मग कंपनीकडे जे कॅपिटल असतात विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल याचाच अर्थ मी तुम्हाला सांगतो. कंपनीकडे काय असतं? कॅपिटल असतं. आणि या कॅपिटलमध्ये दोन महत्त्वाचे कॅपिटल असतात. एक असतं तुमचं इक्विटी कॅपिटल, एक असतं इक्विटी कॅपिटल आणि दुसरा असतो कंपनीकडे डेब्ट कॅपिटल. कंपनीकडे एक कॅपिटल असतो इक्विटी आणि दुसरा असतो डेब्ट कॅपिटल. आणि या दोन्ही कॅपिटलमधला जो काही शेअर आहे, पर्सेंटेज आहे, किंवा त्याला आपण अकाउंटिंग लँग्वेजमध्ये, मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये म्हणूया रेशो, किंवा यांचे पर्सेंटेज, किंवा या कॅपिटलला तुम्ही इन्क्रीज किंवा डिक्रीज केलं असेल, कमी किंवा जास्त, आपण त्याला म्हणतो इन्क्रीज किंवा डिक्रीज. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, हे चार शब्द मी बोर्डवर लिहिलेले आहे. कंपनीकडे जे कॅपिटल असतात, इक्विटी आणि डेब्ट कॅपिटल, या कॅपिटलमधला जो काही रेशो आहे, किंवा या दोन्ही कॅपिटलचे जे काही पर्सेंटेज आहे, किंवा हे दोन्ही कॅपिटल जेव्हा तुम्ही इन्क्रीज किंवा डिक्रीज करतात, वाढवतात किंवा कमी करतात, किंवा या सगळ्यांमध्ये तुम्ही काय करतात, एक प्रकारचं बदल करतात, चेंज करतात. मग कंपनीच्या कॅपिटलमध्ये इक्विटी कॅपिटल आणि डेब्ट कॅपिटल यांचा रेशो बदलणे, यांचा रेशो कमी जास्त करणे, यांचा रेशो चेंज करणे, किंवा त्यांच्यामधला पर्सेंटेज कमी जास्त करणे, याला म्हणतात रिस्ट्रक्चर करणे. कशाचं? कॅपिटलचं. मग तुम्ही कॅपिटल रिस्ट्रक्चर केला म्हणजे कॅपिटलमधले जे काही प्रमाण आहे कमी जास्त केले. का गरज असते कंपनीला आपल्या कॅपिटल रिस्ट्रक्चर करण्याची? आणि कंपनी जेव्हा कॅपिटल रिस्ट्रक्चर करते तेव्हा ती कोणत्या पद्धतीने करते? तर कंपनीचे कॅपिटल रिस्ट्रक्चर करण्याचे खूप सारे प्रकार आहे. त्याच्यापैकी दोन महत्त्वाचे प्रकार या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत, रिकन्स्ट्रक्शनचे आणि रिकन्स्ट्रक्शन. मग रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय? तर रिस्ट्रक्चर आणि रिकन्स्ट्रक्शन याचा एकच अर्थ होतो. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय किंवा रिस्ट्रक्चर म्हणजे काय? व्हेन द कॅपिटल ऑफ द कंपनी इज रिॲडजस्टेड अँड व्हेन द फिनान्शियल ॲडजस्टमेंट किंवा फिनान्शियल परफॉर्मन्स किंवा फिनान्शियल स्टेटमेंट, when financial statement of the company is readjusted is called as reconstruction of the company. कंपनीकडे असणारा जो काही फिनान्शियल स्टेटमेंट आहे, कंपनीचा जो काही एकूण कॅपिटलचा प्रकार, जो कॅपिटल परफॉर्मन्स आहे, जेव्हा तुम्ही त्याला बदलतात, त्याच्यामध्ये चेंज करतात, तेव्हा त्याला म्हणतात रिकन्स्ट्रक्शन. कंपनी का करते रिकन्स्ट्रक्शन? कंपनीला गरज काय रिकन्स्ट्रक्शन करण्याची? कंपनी आपल्या स्टेटमेंटला, आपल्याच फिनान्शियल परफॉर्मन्सला, आपल्याच फिनान्शियल स्टेटमेंटला का बदलते? तर कंपनीला फिनान्शियल स्टेटमेंट बदलण्याचे कारण, त्याचे रिझन जर बघितले तर एक, प्रॉफिट वाढवणे, दुसरं कंपनीला सेल वाढवायचं असेल, तिसरं कंपनीला आपली गुडविल, आपली व्हॅल्यू वाढवायची असेल, किंवा चौथं कंपनीला बिझनेस एक्सपांड करायचं असेल. असे भरपूर आहे, पण मी एवढे चारच कारण तुम्हाला सांगितले. आपल्याला आपल्या कंपनीमधून जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवायचं आहे, तर आहे त्या पद्धतीने कंपनी नाही चालू शकत, आहे त्या पद्धतीने व्यवसाय नाही करू शकत, बदल करावा लागेल. कंपनीचा सेल वाढवायचा असेल तर सेलिंग स्ट्रॅटेजी बदलाव्या लागतील, मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलाव्या लागतील. गुडविल वाढवायचं असेल, कंपनी एक्सपांड करायची असेल, म्हणजे हे जे तुम्हाला साध्य करायचं आहे, याच्यासाठी तुम्हाला कंपनीचं रिकन्स्ट्रक्शन करावंच लागतं. मग रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय? तर थोडक्यात कंपनीमध्ये केले जाणारे बदल, मग ते अंतर्गत बदल असू शकतात किंवा बाह्य बदल असू शकतात. त्या बदलांना आपण दोन प्रकारे शिकणार, एक इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आणि एक एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. तर आपल्याला घ्यायची माहिती फक्त इंटरनल रिकन्स्ट्रक्शन, परंतु त्याच्याबरोबर एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनची पण माहिती आपण घेऊया. हे बदल आपल्याला का करायचे? कंपनीला प्रॉफिट वाढवायचं आहे, कंपनीला आपली विक्री वाढवायची, कंपनीला आपल्या गुडविल वाढवायचं आहे, इमेज वाढवायची आहे, आणि कंपनीला आपलं बिझनेस एक्सपांड करायचं आहे. हे
जे काही एम्स जे काही टार्गेट आहे हे अचीव करण्यासाठी प्रत्येक कंपनी काय करते, आपल्या कॅपिटलला रिकन्स्ट्रक्ट करते, रिअरेंजमेंट करते, रिऑर्गनाइज करते. मग रिऑर्गनायझेशन ऑफ द कॅपिटल स्ट्रक्चर, रिऑर्गनायझेशन ऑफ द फिनान्शियल स्टेटमेंट, इट्स कॉल्ड ॲज रिकन्स्ट्रक्शन ऑफ द कंपनी. आणि रिकन्स्ट्रक्शन किती प्रकारे केलं जातं, तर रिकन्स्ट्रक्शन केलं जातं दोन प्रकारे, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. तर आपण बघूया इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन याच्यामधला फरक. मग इथं आपण लिहूया थोडक्यात इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. आणि दुसरी आपण इकडे लिहूया एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. तर एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन सिलेबसमध्ये नाही आहे, तुम्हाला सिलेबसमध्ये इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आहे. इंटरनल रिकन्स्ट्रक्शनची जास्त प्रकारे तुम्हाला माहिती समजून घ्या व्यवस्थित प्रकारे. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन कशाला म्हणतात आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन कशाला म्हणतात. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय, अंतर्गत रिकन्स्ट्रक्शन. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे बदल, रिऑर्गनाइज करणे, रिअरेंजमेंट करणे. कशाची, फिनान्शियल स्ट्रक्चर, जे काही कॅपिटल आहे, जे काही फायनान्शियल तुमच्याकडे सोर्सेस आहे त्याला रिकन्स्ट्रक्ट करणे, याला म्हणतात रिकन्स्ट्रक्शन. अंतर्गत आणि बाह्य. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय, व्हेन द कॅपिटल ऑफ द कंपनी इज रिॲडजस्टेड इंटरनली. कंपनीमध्ये जे काही कॅपिटल आहे तो रिॲडजस्ट केला, तुम्ही बदलला, चेंज केला, त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस केले इंटरनली, याला म्हणतात इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे इथं तुम्ही काय करतात, कॅपिटल रिडक्शन करतात. कॅपिटल काय करतात, रिडक्शन करतात किंवा कॅपिटल चेंज करतात, इन्क्रीज और डिक्रीज करतात. कॅपिटल चेंज करण्याचे दोन प्रकार. मग कॅपिटल कसं रिडक्शन करतात, तर पहिला प्रकार रिडक्शन इन कॅपिटल आणि दुसरा अल्ट्रेशन इन कॅपिटल. इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा अर्थ म्हणतोय मी तुम्हाला, व्हेन द कॅपिटल ऑफ द कंपनी इज रिॲडजस्टेड इंटरनली. कंपनीचा कॅपिटल जेव्हा तुम्ही अंतर्गत त्याच्यामध्ये बदल करतात तेव्हा त्याला इंटरनल रिकन्स्ट्रक्शन म्हणतात. इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये जो कॅपिटलमध्ये तुम्ही जे बदल करतात ते दोन प्रकारे, एक रिडक्शन इन कॅपिटल आणि दुसरा अल्ट्रेशन इन कॅपिटल. एक तर डायरेक्ट कॅपिटल कमी करतात किंवा जो कॅपिटल आहे त्यालाच अल्टर करतात, त्याच्यामध्ये बदल करतात, तर याला म्हणतात इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. आता जेव्हा तुम्ही इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करतात विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा तुम्ही त्या कंपनीमध्ये अंतर्गत बदल करतात, कंपनी बंद करत नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, जे मी दोन शब्द लिहितोय ते लक्षात घ्या, नो लिक्विडेशन अँड नो फॉर्मेशन ऑफ कंपनी. जेव्हा कंपनीमध्ये इंटरनल रिकन्स्ट्रक्शन केलं जातं तेव्हा फक्त कंपनीचा कॅपिटल ॲडजस्ट केला जातो, कॅपिटलमध्ये तरतूद केली जाते दोन प्रकारे, रिड्यूस करून आणि अल्टर करून. मग रिडक्शन इन कॅपिटल आणि अल्ट्रेशन इन कॅपिटल. परंतु इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये कोणत्याही प्रकारे कंपनी लिक्विडेशन केलं जात नाही, कंपनी बंद केली जात नाही. फॉर्मेशन म्हणजे सुरू करणे, कोणत्याही प्रकारे कंपनी सुरू केली जात नाही आणि कोणतीही कंपनी बंद केली जात नाही, याला म्हणतात इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे कोणत्याही प्रकारचं फॉर्मेशन न करता, कोणत्याही प्रकारची नवीन कंपनी सुरू न करता, कोणत्याही प्रकारची कंपनी बंद न करता जेव्हा तुम्ही अंतर्गत बदल करतात तेव्हा त्या बदलांना म्हणतात इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये नो एनी कंपनी इज लिक्विडेटेड ॲज वेल ॲज नो एनी कंपनी इज सेपरेटली फॉर्मेटेड. कोणतीही कंपनी सुरू होत नाही, कोणतीही कंपनी बंद होत नाही, कंपनी चालूच राहते. फक्त तुम्ही कशामध्ये बदल करताय, कॅपिटलमध्ये रिॲडजस्ट करताय इंटरनली, त्याला म्हणतात इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये कोणतीही कंपनी बंद होत नाही, कोणतीही कंपनी सुरू होत नाही. तर इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये आपण फक्त त्याचं कॅपिटल बदलतो आणि कॅपिटल बदलण्याच्या तरतुदी दोन प्रकारे, रिडक्शन इन कॅपिटल आणि अल्ट्रेशन इन कॅपिटल. आता एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन बघू. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही कॅपिटल बदलत नाही, लक्षात घ्या, इथं कॅपिटल बदलतात तुम्ही इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये कॅपिटल बदलत नाही. मग काय केलं जातं, तर पहिला
एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये एक्झिस्टिंग कंपनी आणि दुसरी असतं न्यू कंपनी. तर एक लक्ष द्या, एक्झिस्टिंग म्हणजे अस्तित्वात असलेली कंपनी बंद करतात, लिक्विडेशन करतात, आणि न्यू कंपनी सुरू करतात. जेव्हा अस्तित्वात असलेली कंपनीचा बिझनेस बंद केला जातो, कंपनी लिक्विडेशन केली जातं, आणि लिक्विडेट झालेली कंपनी तिचा बिझनेस कुणाला दिला जातो? न्यू कंपनीला. म्हणजे नवीन कंपनी एक्झिस्टिंग कंपनी जी बंद झाली तिचा बिझनेस खरेदी करते आणि नव्याने कंपनी सुरू केली जाते, तेव्हा त्याला म्हणतात एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये कॅपिटल बदलला जात नाही. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये डायरेक्ट एक कंपनी जी अस्तित्वात आहे ती बंद होते आणि तिचा बिझनेस नवीन कंपनी खरेदी करते आणि नवीन कंपनी नव्याने सुरू होते, याला म्हणतात एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये कंडिशन आहे पहिली, वन कंपनी लिक्विडेटेड, एक कंपनी बंद झालीच पाहिजे, आणि दुसरी कंडिशन न्यू कंपनी फॉर्म, आणि नवीन कंपनी सुरू झालीच पाहिजे. जेव्हा एक अस्तित्वात असलेली जुनी कंपनी बंद होते, तिचा बिझनेस नवीन कंपनी खरेदी करते आणि नवीन कंपनी सुरू होते, तेव्हा या प्रक्रियेला तुम्ही काय म्हणतात? एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. इथं कोणत्याही प्रकारचा कॅपिटल चेंज केला जात नाही, कोणत्याही प्रकारचा कॅपिटल कमी जास्त केला जात नाही. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये डायरेक्ट कंपनी बंद होते, नवीन कंपनी सुरू होते तिचा बिझनेस खरेदी करून, याला म्हणतात एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. फक्त मिनिंग लक्षात घ्या, आपल्याला इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा मिनिंग माहीत पाहिजे. इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये मी काय सांगितलं? नो लिक्विडेशन. याचा अर्थ कोणतीही कंपनी बंद होत नाही, आणि नो फॉर्मेशन. लक्षात घ्या, वेन कॅपिटल ऑफ द कंपनी इज रिॲडजस्टेड विदाउट लिक्विडेशन अँड विदाउट फॉर्मेशन ऑफ कंपनी इज कॉल्ड ॲज इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. कोणतीही कंपनी बंद न करता, कोणतीही कंपनी सुरू न करता, जेव्हा फक्त कॅपिटल बदलला जातो, कॅपिटल रिॲडजस्ट केला जातो, तेव्हा त्या प्रक्रियेला काय म्हणतात? इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. आणि कॅपिटल बदलण्याची प्रक्रिया दोन प्रकारे, रिडक्शन इन कॅपिटल, अल्ट्रेशन इन कॅपिटल. डायरेक्ट 2 कोटी कॅपिटल आहे, 50 लाखावर आणलं, याला म्हणतात कॅपिटल रिडक्शन केलं. अल्ट्रेशन म्हणजे काय? तर कॅपिटलमध्ये बदललं, फेस व्हॅल्यू बदलली. 100 रुपयाचा शेअर होता 10 रुपयाला आणला, 10 रुपयाचा शेअर होता 5 रुपयाला आणला, किंवा 1000 शेअर ऐवजी 10,000 शेअर वाटले, नंबर ऑफ शेअर डिवाइड केले, फेस व्हॅल्यू डिवाइड केली, बदल केलं, याला म्हणतात अल्ट्रेशन. तर अल्ट्रेशन करून आणि रिडक्शन करून कशामध्ये? कॅपिटलमध्ये तुम्ही कंपनीमध्ये इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करू शकता. तर इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा अर्थ तुम्हाला क्लिअर झाला पाहिजे असेल. आता आपण बघूया प्रॉब्लेम. मग प्रॉब्लेम कसा सोडवायचा? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवण्यासाठी पहिले तुम्हाला सोडवायच्या जर्नल एंट्रीज, त्याच्यानंतर दुसरं सोडवायचं कॅपिटल रिडक्शन अकाउंट, आणि तिसरं त्या कंपनीचं बॅलन्स शीट. हा झाला प्रॉब्लेमचा स्वरूप. या प्रॉब्लेममध्ये इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा अर्थ आज शिकलो आपण. पुढच्या लेक्चरमध्ये मी प्रॉब्लेम कसा सोडवायचा ते शिकवेल. तर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जर्नल एंट्रीज करायची आहे, जर्नल एंट्रीज. त्याच्यानंतर एक अकाउंट तुम्हाला सेपरेट बनवायचं. तुम्हाला माहिती आहे इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये फक्त कशाशी संबंधित आहे? कॅपिटल ॲडजस्ट केला जातो, म्हणून कॅपिटल ॲडजस्ट करण्याशी संदर्भित एक अकाउंट बनवायचा, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आणि तिसरं त्या कंपनीची बॅलन्स शीट. जेवढे पण इफेक्ट तुम्ही इथं करतात, कॅपिटलमध्ये बदल करतात, असेटमध्ये बदल करतात, लायबिलिटीमध्ये बदल करतात, असेट रिटर्न ऑफ करतात, लायबिलिटी रिटर्न ऑफ करतात, जेवढे पण बदल तुम्ही इंटरनली करतात, या सगळ्यांचा इफेक्ट एका अकाउंटला होतो आणि त्या अकाउंटचं नाव आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंट. म्हणून कॅपिटल रिडक्शन अकाउंट सुद्धा तुम्हाला बनवायचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याचा प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर जर्नल एंट्री तुम्हाला सोडवता आल्या पाहिजे. त्या जर्नल एंट्री मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये शिकवेल. कॅपिटल रिडक्शन अकाउंट कसं बनवतात ते पण मी तुम्हाला सांगेल, आणि
बॅलन्स शीट त्याच्यावरून कसं करतात हे पण आपण पुढच्या लेक्चरला शिकू. आजच्या लेक्चरला आपण फक्त थेरी शिकलो. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हा टॉपिक आजपासून आपला सुरू झाला. इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा अर्थ आपण समजून घेतला. शॉर्ट नोटमध्ये तुम्हाला विचारलं जातं तेव्हा हा फरक तुम्ही सांगू शकतात, इंटरनल आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे कशासाठी केलं जातं? कंपनीचं प्रॉफिट वाढवण्यासाठी, कंपनीचं सेल वाढवण्यासाठी, कंपनीची गुडविल वाढवण्यासाठी, कंपनीचा विस्तार करण्यासाठी कंपनी वेळोवेळी रिकन्स्ट्रक्ट केली जाते. रिऑर्गनायझेशन त्याचं केलं जातं, त्याला म्हणतात रिकन्स्ट्रक्शन. हे दोन प्रकारे केलं जातं, इंटरनल आणि एक्सटर्नल. कॅपिटल कसे रिस्ट्रक्चर कसं केलं जातं ते पण मी तुम्हाला सांगितलं. रिनोव्हेशन आपण त्याला म्हणू थोडक्यात, किंवा रिऑर्गनायझेशन आपण म्हणू. प्रत्येक वेळेस कंपनी जुन्या पद्धतीने एकच बिझनेस करू शकत नाही आपण, प्रत्येक वेळेस बदल करावे लागतात आणि ते बदल इंटरनली आणि एक्सटर्नली तुम्ही करतात. तर इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आपण या पद्धतीने शिकलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर सिरीजला तुम्ही फॉलो करा. आज आपण थेरी शिकलो. पुढच्या लेक्चरला मी प्रॉब्लेम शिकवेल, जर्नल एंट्री कोणत्या करायच्या, कॅपिटल रिडक्शन अकाउंट कसं बनवायचं हे सगळं मी इथं शिकवेल. त्याच्यानंतर याच टॉपिकचे सेपरेट प्रॉब्लेम मी तुम्हाला शिकवेल. म्हणजे DNA कॉमर्सला तुम्ही फॉलो करा. इथं सगळ्या लेक्चर सिरीज तुम्हाला सेपरेट प्रोव्हाइड केल्या जातील आणि त्या लेक्चर सिरीज बघून तुम्ही तुमचं अकाउंटन्सी शिकू शकतात आणि TYU-कॉमची परीक्षा चांगल्या प्रकारे देऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, म्हणजे सगळे विद्यार्थी इथं अकाउंटन्सी शिकू शकतात. तर आज आपण थेरी शिकलो. पुढच्या लेक्चरला आपण शिकूया प्रॉब्लेम. थँक्यू.